रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक 2 नंबरचे धंदे चालू। पोलीस अधीक्षकांवर कोणाचा दबाव आहे याचं उघड व्हावं। पोलीस निरीक्षक आहेत गुंजाळ म्हणून ते त्या कर्मचाऱ्याला पाठीशी घालतायत। जळगाव येथील रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक 2 नंबरचे धंदे चालू आहेत। अशा अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत आणि अशा तक्रारी जवळपास 16 तक्रारी राजकीय स्थानिक नागरिक आणि अनेकांनी केलेल्या असून पोलीस अधीक्षकांकडे त्या तक्रारी आहेत। पण तिथले जे पोलीस निरीक्षक आहेत गुंजाळ म्हणून ते त्या कर्मचाऱ्याला पाठीशी घालतायत आणि आतापर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही। जर नागरिक त्रस्त आहेत त्यात पोलीस स्टेशन मधील सगळे कर्मचारी त्रस्त आहेत आणि अनेक तक्रारी येऊन सुद्धा त्याला पाठीशी का घातलं जातंय हे समजत नाही। पोलीस अधीक्षकांवर कोणाचा दबाव आहे याचं उघड व्हावं, कारण जर नागरिकांना त्रास होत असेल तर अशा कर्मचाऱ्यावर कारवाई होणे गरजेचं आहे। कोण आहे तो कर्मचारी? त्या कर्मचाऱ्याचं नाव संजय सपकाळे असं समजतं। त्याच्यावर पिंपराळ्यातल्या काही महिलांनी एका वकिलाच्या भावाने पण तक्रार केलेली आहे। अशा तब्बल 16 तक्रारी आहेत असं सगळ्या ठिकाणी बोललं जात आहे। पण पोलीस अधीक्षक त्याच्यावर दुर्लक्ष करत आहे। एका राजकीय पक्षाच्या शहर प्रमुखाने सुद्धा त्याच्यावर तक्रार केलेली होती, पण शेवटी त्या कर्मचाऱ्याने त्यांना कुठेतरी दबाव आणून ते शांत केलं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा वरिष्ठ लोकप्रतिनिधींनी सुद्धा सांगितल्यावर त्या कर्मचाऱ्यावर कुठली कारवाई होत नाही। असं कोणता राजकीय दबाव पोलीस अधिकाऱ्यांवर आहे हेच समजत नाही। जर अशा पद्धतीने जर पोलीस कर्मचारी वागत असतील आणि त्यांना पाठबळ दिलं जात असेल तर हे जळगाव शहरासाठी जी वाढलेली गुन्हेगारी याच्यासाठी हे फार घातक आहे। तरी पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याच्यावर कारवाई करावी ही विनंती।